नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. आज मी तुम्हाला अळूवडी बनवून दाखवणार आहे. मी अतिशय वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला अळूवडी बनवून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी एक मोठी वाटीवर बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच त्यामध्ये भरपूर अशी तीळ टाकले आहे, थोडासा हिंग, लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. अर्धा लिंबू आहे हा. यामध्ये तुम्ही थोडीशी साखरही टाकू शकता, यामुळे खूप छान अशी चव येते वडीला. आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण अळूवडी बनवताना इथे 2-2 पानांचा वापर करणार आहे. इथे प्रत्येक पानाला आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. जे पीठ मळून घेतलेलं आहे हे आपण या पद्धतीने सर्व पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर त्यावर आपण हे दुसरं पान ठेवलेलं आहे. या पद्धतीने आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पानांची घडी घालायची आहे. इथे फक्त सर्वात अगोदर मी ते 2 पानांचा वापर केलेला आहे. या पद्धतीने चौकोनी घडी घातल्यानंतर आपल्याला इथे वरतूनही इथे पानांना ते पीठ लावून घ्यायचं आहे. पानांना पीठ लावून झाल्यानंतर आता यावर आपल्याला इथे हे दुसरं पान ठेवायचं आहे. या पद्धतीने, म्हणजे हे तिसरं पान आहे. या पानाला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2-2 पानांना पीठ लावून आपल्याला या पानांची चौकोनी अशी घडी घालून एकावर एक ठेवत जायची आहे. या पद्धतीने इथे आता टोटल 4 पानं झालेले आहे. आता हे एक 5वं पान आहे. या पद्धतीने इथे मी टोटल पूर्ण 8 पानांचा वापर केलेला आहे. तुम्ही यापेक्षा जास्त पानांचाही वापर करू शकता. या पद्धतीने चौकोनी घडी घालून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी गाळणीला तेल लावून घेत आहे. त्या आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, ते चिटकू नये म्हणून इथे मी गाळणीला तेल लावून घेत आहे. आता एका साईडला पाणीही गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. पाणी गरम झाल्यानंतर ती चाळणी ठेवून आपल्याला इथे थोडीशी तीळ टाकून घ्यायची आहे, त्यामुळे अळूवडी छान दिसते. आणि इथे 15 मिनिटभर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 15 मिनिटामध्ये आपली ही अळूवडी चांगल्या प्रकारे वाफल्या जाते. या पद्धतीने छान वाफल्या गेलेली आहे. मी तुम्हाला चेक करूनही दाखवते. आपली टूथपिक एकदम क्लीन निघत आहे, म्हणजे आपली अळूवडी छान प्रकारे वाफल्या गेलेली आहे. आता ही आपल्याला 5-10 मिनिटं चांगले थंड करून घ्यायची आहे. या पद्धतीने थंड करून घ्यायची आहे. आता इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे कट करू शकतो. मी इथे चौकोनी शेप देत आहे. तुम्ही इथे ट्रायंगलही शेप देऊ शकता किंवा शंकरपाळ्याचाही आकार देऊ शकता. तुम्हाला जे आवडेल त्या आकारात तुम्ही अळूवडी कट करू शकता. मी इथे चौकोनी आकारात कट करून घेत आहे. या पद्धतीने बघू शकता, अशी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायची आहे. आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे. इथे मी फक्त फ्राय करणार आहे. तुम्ही तळूही शकता या वड्या, तशाही खूप कुरकुरीत होता. पण मला इथे जास्त तेलकट नको आहे म्हणून मी इथे कमी तेलामध्ये कुरकुरीत अशा फक्त करून घेणार आहे. तुम्ही जास्त डीप फ्रायही करू शकता. इथे शॅडो फ्राय करत आहे. आपल्या इथे आलटत पालटत 5 ते 7 मिनिटभर एक चांगल्या प्रकारे हे कुरकुरीत अशा तळून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपल्या या ठिकाणी असे अतिशय वेगळ्या पद्धतीच्या अळूवड्या तयार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला ही माझी अशा वेगळ्या प्रकारची अळूवडी कशी वाटली ही मला तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.